ओम साईराम. श्री साईबाबा संस्थानमार्फत दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी जे आहेत जवळपास 1,66,000 भक्तमंडळ जे सदस्य जे आहेत त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत. सोबतच संस्थांचे जे डोनर्स आहेत त्यांना SMS द्वारे त्याचप्रमाणे ईमेलद्वारे जवळपास 3 लाख भक्तांना जे आहेत त्या निमंत्रण पत्रिका ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत. 28 जुलै रोजी जे आहे सकाळी काकड आरती होईल, त्यानंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक होईल आणि मग द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात होईल. 29 जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते. सर्व भक्तांचं दर्शन जे आहे सुरळीतपणे आणि व्यवस्थितपणे व्हावं म्हणून बाबांचं मंदिर जे आहे ते रात्रंदिवस जे आहे ते दर्शनासाठी खुलं राहणार आहे. 30 तारीख जे आहे ते उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या 3 दिवसामध्ये जे आहे ते बाबांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं भजनाचं जे आहे ते आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जवळपास 3 ते 3.5 लाख भक्त जे आहेत या कालावधीमध्ये बाबांचे दर्शन घेतील. त्या दृष्टीने त्यांची दर्शनाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. मुंबईचं जे साईराज डेकोरेटर्स जे आहे यांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि बेंगलोरचे साईभक्त जे आहेत प्रकाश यांनी जे आहे हे यावेळेस गुरुपौर्णिमेला जे आहे ते अत्यंत चांगलं फुलांचं डेकोरेशन जे आहे ते त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी देशविदेशातील वेगवेगळे प्रकारची फुलं जी आहेत ते फुलं त्यांनी मागवलेली आहेत आणि अत्यंत चांगलं डेकोरेशन जे आहे ते या कालावधीत ते करणार आहे. प्रसादालयामध्ये मागील वर्षी जे आहे ते जवळपास 1,77,000 भक्तांनी जो आहे तो प्रसाद भोजन घेतलेलं होतं. यावेळेस 2 ते 2.25 लाख भक्त प्रसादालयामध्ये प्रसाद भोजन घेतील असं नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे. सोबतच दर्शनानंतर भक्तांना जो आपण मोफत बुंदी प्रसाद देतो त्याची व्यवस्था, लाडू जो आपण विक्री काउंटरवर देतो त्याची व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे. जे अतिरिक्त भक्त येतील जास्त जे आहेत तर असे जवळपास 20,000 भक्तांची व्यवस्था जी आहे ती अतिरिक्त मंडपामध्ये जी आहे ती म्हणजे संस्थांची व्यवस्था अधिक अतिरिक्त मंडप व्यवस्थासुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे. बाबांना जे आहे ते जगभरातले साई भक्त जे आहेत ते आपल्या गुरुस्थानी मानतात आणि मग गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो. आपण म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हां, तर हे गुरुचं महत्त्व जे आहे ते विशद केलेलं आहे आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्त जे आहेत ती बाबांच्या दर्शनासाठी त्यावेळेस येतात. बाबांच्या कालावधीतच जे आहे ते बाबांचे जे शिष्य जे आहेत बाबांचे भक्त जे आहेत नुलकर आणि त्यावेळेचे इतर भक्तांनी जे आहे ते त्यावेळेस बाबांची पूजा करून हा उत्सव जो आहे तो सुरू केलेला आहे.